नमस्कार. आजचा दिवस माझा. तुम्हाला माहिती आहे का, हुशार शिक्षक कोण असतो? 50-60 विद्यार्थ्यांमध्ये गडबड करणाऱ्या 2च विद्यार्थ्यांना 3 विद्यार्थ्यांना बरोबर बोलवून बाहेर काढतो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यास करू देतो. तो शिक्षक हुशार आहे. म्हणजे शिकवण्यात तर तो एक्सपर्ट असतोच. पण आता सरकार नावाची जी भ्रष्ट संस्था आहे, या संस्थेने काय केलं, डायरेक्ट सरसकट नियम काढला की 15 वर्ष झालेल्या गाड्या सगळ्या बाहेर स्क्रॅपमध्ये. मी तर म्हणतो उद्या हे न काढो की 60 वर्षाच्या वरच्या सगळ्यांना मृत्यूदंड. जगून फायदाच नाही. पोल्युशन, खर्च, म्हणजे यांचा सांभाळ सगळा डोक्याला तापच आहे ना हो. फार कमी लोक असे आहेत 65 नंतरचे, म्हणजे BP, शुगर, बाकीचे मेडिसिन, कॅन्सर, म्हणजे अशा विविध गोष्टींचे खर्च आहे. मग मी म्हणतो 15 वर्षाच्या गाड्या जशा केल्या तशा 60 वर्षाच्या माणसांनी पाठवायला पाहिजे डायरेक्ट. पण इथे तर पंत तर 77-78 झालं तर पद पण सोडायला तयार नाही ना. कारण इथे जी 100 कोटींची भ्रष्ट करून ठेवलेली मानसिकता आहे, आम्हाला निर्बुद्ध करून ठेवलेलं आहे. म्हणजे कमीत कमी ते मोगल किंवा इतर तरी चांगले होते की जे फक्त राबवून घेत होते. इथे ते यांनी डॅश डॅश राष्ट्राच्या नावावर लोकांना इतकं निर्बुद्ध करून टाकलेलं आहे. आता मला सांगा, एक गाडी 1.25 लाखालाही येते आणि एक गाडी 70 लाखालाही येते, एक गाडी 4 कोटीलाही येते. मग काहीतरी फरक असेल ना याच्यात. या सरकारने 2009 नंतर काय केलं, पेट्रोल, डिझेल हे सगळे भारत 4, भारत 5, भारत 6 पण केले. म्हणजे इकडे त्याच्यातलं लीड काढून टाकलं, बाकीच्या पण गोष्टी केल्या. गाड्यांमध्ये पण त्यांनी भारत 6 करून टाकले. मग एवढं सगळं केल्यानंतरही तुम्हाला 15 वर्षा जुन्या सगळ्याच गाड्या का बरं अशा खराब वाटतात? जेवढ्या घाणेरड्या गाड्या आहेत तेवढ्या काढा ना फक्त. नाही, पण आम्हाला काय पाहिजे, आडमाप पैसा. फक्त आम्हाला पैसा जमा करायचा आणि त्यातनं आम्ही नवीन नवीन प्रोजेक्ट काढू, त्याचे उद्घाटन करू आणि त्याचं भूमिपूजन करू. बाकी ते सगळे प्रोजेक्ट असेच असणार आहे. असो, बघा काय कितपत पट्ट आहे. आम्ही असं नाही करू शकत की ज्या पोल्युशन करणाऱ्या गाड्या आहेत त्या फक्त आम्ही बाजूला काढू, कारण आम्हाला माहिती आहे इथे सगळेच भ्रष्ट आहे. कारण तुम्ही म्हणजे कोणाचं नावच नाही घेऊ शकत. जर त्यांनी सिस्टीम काढली की सगळ्या गाड्यांनी चेक करावं, तर लोक काय काय करतील, कोणी काही करेल, कोणी काही करेल. कारण हिंदू राष्ट्राच्या नावाखाली जेवढं आम्ही भ्रष्टाचार करता येतो, भ्रष्ट आचरण करता येतं, खोटं करता येतं, नीतीच्या बाहेर करता येतं, माणुसकीच्या विरुद्ध करता येतं, तेवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्याच्यामुळे एकच वाक्य आहे, 100 कोटी भ्रष्ट आणि घडवणार एक महान राष्ट्र. जय भारत.